मङ्गलश्लोकपुरस्सरं पाठस्य आरम्भं करोमि। ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्गुरु श्रीजगद्गुरुः ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। ओम शांति शांति शांतिः। अत्र उपस्थितेभ्यः सर्वेभ्यः छात्रेभ्यः सादरं मम नमस्काराः। अयमस्माकं 21तमः पाठः, 21st क्लास्। 21 पाठाः 20 पाठाः अद्यावधि अभवन् इत्येव सन्तोषस्य विषयः अस्ति। अस्तु, पाठस्य आरम्भात् पूर्वं किञ्चित् प्रष्टुमिच्छामि तृतीयापरीक्षायाः विषये। तत्र तृतीयापरीक्षायाः प्रयोजनम् आसीत् वा, तत्र प्रश्नाः कीदृशाः आसन्, अधुना विभक्तिविषये भवतां स्पष्टता कियता प्रमाणेन अस्ति इत्यादिकं किञ्चित् श्रोतुमिच्छामि। तर्हि तत्र आदौ प्रतिभा भगिनी। महोदय, श्रूयते वा? आम्, वदतु भगिनी। एतत् परीक्षा बहु उपयोगी आसीत् महोदय। विभक्तिविषये अभ्यासः सम्यक् अभवत्। किञ्चित् अभ्यासं करणीयम्, इतोपि करणीयम् इति अपि स्पष्टता अभवत्। अस्तु, राधिका भगिनी, भवती किं वदति? राधिका भगिनी। महोदय, परीक्षा विषये भवत्याः कः अभिप्रायः? सम्यक् न जानामि महोदय। किं सम्यक् न जानाति? षष्ठी विभक्ति। षष्ठी कुत्र, सप्तमी कुत्र इति संशयः अस्ति। अस्तु, मेघना भगिनी। परीक्षायाः प्रश्नाः साधु अस्ति, किन्तु मम स्व अभ्यासम् आवश्यकम्। कर्तव्यं किञ्चित् अध्ययनम्। अस्तु, रूपालक्ष्मी भगिनी, भवत्याः कः अभिप्रायः? परीक्षा साधु आसीत्, किन्तु प्रयत्नं किन्तु अधिकः प्रयत्नः कर्तव्यः। अस्तु, किन्तु विभक्तीनां विषये इदानीं कस्मिन् अर्थे का विभक्तिः इति किञ्चित् परिचयात्मकं ज्ञानम् अस्ति वा? अस्तु अस्तु महोदय, उत्तमं। पुनः विभक्ति वल्लरी पठित्वा परीक्षा लेखितुं पुनरेकवारं भवती अभ्यासं कृत्वा पुनरेकवारं तामेव परीक्षां लेखितुम् इच्छति वा? No sir, I actually got prepared with the Vibhakti Vallari. I took the help of it and then I wrote the test. साधु, आमां, तदेव कर्तव्यम् आसीत्। उत्तमम्। अस्तु,
इदानीम् अग्रे गच्छामः। आदौ पारायणम् इत्युक्ते प्रतिपाठं सूक्तिः सुभाषितम् इत्यादिकं वर्तते किल, तस्य अनुवदनम्। अहम् एकवारं वदामि, क्रमेण भवन्तः वदन्तु। आदौ प्रतिभा भगिनी। कार्याणां कर्मणा पारं यो गच्छति स बुद्धिमान्। महोदय वदतु। महोदय किम्? भवती म्यूट् मध्ये अस्ति प्रतिभा भगिनी। किञ्चित् अन्तर्जाले विघ्नः भवति। मम ध्वनिः सम्यक् न श्रूयते वा? मेघना, सम्यक् नास्ति वा? सम्यक् अस्ति। तथापि अहं स्थानपरिवर्तनं करोमि यदि केषाञ्चित्। सम्यक् शृणोमि महोदय, सम्यक् एवं वा? अस्ति। भवत्याः कृते सम्यक् श्रूयते वा प्रतिभा भगिनी अधुना? आं महोदय। तर्हि अहं वदामि, अनुवदनं कुर्वन्तु। सर्वे सतर्काः भवन्तु। पुनः पुनः श्रूयते वा न श्रूयते वा इति न पृच्छामि। म्यूट् मध्ये सन्ति, म्यूट् मध्ये न सन्ति इति न स्मारयामि। एवमेव कालः गच्छति। कार्याणां कर्मणा पारं यो गच्छति स बुद्धिमान्। कार्याणां कर्मणा पारं यो गच्छति स बुद्धिमान्। यल्लिङ्गं यद्वचनं या च विभक्तिः विशेषस्य। यल्लिङ्गं यद्वचनं या विभक्तिविशेष्यस्य। तल्लिङ्गं तद्वचनं सा च विभक्तिः विशेषणस्यापि। तल्लिङ्गं तद्वचनं सा च विभक्तिः विशेषणस्यापि। यस्य षष्ठी चतुर्थी च। यस्य षष्ठी चतुर्थी च। विहस्य च विहाय च। विहस्य च विहाय च। यस्याहं च द्वितीया स्यात्। यस्याहं च द्वितीया स्यात्। द्वितीयास्यामहं कथम्। द्वितीयास्यामहं कथम्। अधुना राधिका भगिनी। आशाया ये दासास्ते। आशाया ये दासास्ते। दासा सर्वलोकस्य। दासा सर्वलोकस्य। आशा येषां दासी। आशा येषां दासी। तेषां दासायते लोकः। तेषां दासायते लोकः। साधूनां दर्शनं पुण्यम्। साधूनां दर्शनं पुण्यम्। तीर्थभूता हि साधवः। तीर्थभूता हि साधवः। तीर्थं फलति कालेन। तीर्थं फलति कालेन। सद्यः साधु समागमः। सद्यः समागमः। मेघना भगिनी। कूजन्तं राम रामेति। कूजन्तं राम रामेति। मधुरं मधुराक्षरम्। मधुरं मधुराक्षरम्। आरुह्य कविता शाखाम्। आरुह्य कविताशाखाम्। वन्दे वाल्मीकि कोकिलम्। वन्दे वाल्मीकि कोकिलम्। इक्ष्वाकुवंश प्रभवो। इक्ष्वाकुवंशप्रभवो। रामो नाम जनैः श्रुतः।
रामो नाम जनैः श्रुतः नियतात्मा महावीर्यो नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान् वशी द्युतिमान् धृतिमान् वशी पेज नंबर 22 यत् त्वगस्थिगतं पापं यत्त्वस्तिगतं एवमस्ति यत् त्वग् अस्थिगतं पापं यत् त्वगस्थिगतं पापं यत्त्वगस्तिगतं पापं देहे तिष्ठति मामके देहे तिष्ठति मामके प्राशनं पञ्चगव्यस्य प्राशनं पञ्चगव्यस्य दहत्यग्निरिवेन्धनम् दहत्यग्निरिवेन्धनम् इव इन्धनम् इवेन्धनम् दहत्यग्निरिवेन्धनम् निर्वेधनं दहति 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 अग्निः अग्निः दहत्यग्निः दहत्यग्निः इव इव इन्धनम् इन्धनम् इवेन्धनम् रिवेधनम् इवेन्धनम् इवेन्धनम् दहत्यग्निरिवेन्धनम् दहत्यग्निर्विवेन्दनम् दहत्यग्निरिवेन्धनम् दहत्यग्निर्विवेन्दनम् दहत्यग्नि दहत्यग्नि रिवेन्धनम् रिवेन्धनम् दहत्यग्निरिवेन्धनम् दहत्यग्निर्विवेन्दनम् पुनः पुनः दहत्यग्निर्विवेन्दनम् दहत्यग्नि रिवेन्धनम् दहत्यग्निर् नाट् दहत् अग्नि या यकार अस्ति तत्र दहत्यग्नि दहत्यग्निर्विवेन्दनम् अभ्यासः कर्तव्यः छायामन्यस्य कुर्वन्ति 23 छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषा इव वृक्षाः सत्पुरुषा इव सम्यक् इदानीं रूपालक्ष्मी भगिनी पेज नंबर 25 मध्ये यानि वाक्यानि सन्ति तत्र एकः बालकः क्रीडति तानि 12 वाक्यानि पठतु विशाले क्रीडा तत्र एकः बालकः क्रीडति पेज नंबर 25 महोदय अस्तु राधिका भगिनी भवती पठतु तत्र एकः बालकः क्रीडति एका बालिका विद्यालयं गच्छति एकं फलं नष्टम् अस्ति त्रयः चोराः मार्गे धावन्ति तिस्रः महिलाः विपणिं गतवत्यः सभाभवने 3 चित्राणि सन्ति विद्यालये 4 अध्यापकाः पाठयन्ति अद्य 4 विद्यार्थिन्यः कक्षां न आगताः
आगताः चत्वारि फलानि वृक्षात् पतितानि द्वौ बालकौ भाषणं कृतवन्तौ द्वे बालिके गीतं गीतवत्यौ मह्यं द्वे पत्रे आगते। सम्यक्। अग्रे प्रतिभा भगिनी पेज नंबर 26। कर्मकरः उद्याने एकं वृक्षं कर्तितवान्। पठतु तानि वाक्यानि। मम ग्रन्थे 26 पेज नंबर 26 अस्तु महोदय। अहं न जानामि किल, अहम् इंग्लिश पुस्तकम् एव मम हस्ते अस्ति। अतः सतर्काः भवन्तु इति सर्वदा वदामि। प्रतिभा भगिनी अग्रे पठतु। नमस्कारः महोदय। मम किञ्चित् स्थगितः अभवत्, पुनः वदति वा महोदय? कर्मकरः उद्याने एकं वृक्षं कर्तितवान्। पेज नंबर 26। तत्र 15 वाक्यानि सन्ति, तानि वाक्यानि पठतु। भयङ्करे अरण्ये, तदेव महोदय। कर्मकरः उद्याने एकं वृक्षं कर्तितवान्। पेज नंबर 26। कन्नड पुस्तकं 27। अस्तु अस्तु। कर्मकरः उद्याने एकं वृक्षं कर्तितवान्। अत्र वृक्षम् इति मास्तु, विश्लेषणं मास्तु, केवलं वाक्यानि पठनीयानि। यतोहि गतपाठे एतानि वाक्यानि पठितानि किल, पुनः स्मारणार्थम्। अस्तु महोदय। व्याधः एकेन बाणेन पक्षिणं मारितवान्। ग्रामे एकस्मिन् गृहे वेदपाठः प्रचलति। कार्यक्रमे एकया बालिकया गीतं गीयते। एकस्यां कपाटिकायां केवलं क्रीडनकानि सन्ति। प्रधानमन्त्री त्रिभिः जनैः सह वार्तालापं कृतवान्। त्रयाणां पुस्तकानां नामानि सः सम्यक् ज्ञातवान्। नगरे 3 स्थलेषु कोलाहलः प्रवृत्तः। कण्डोले 4 फलानि उत्तमानि सन्ति। चतुरः बालकान् माता आहूतवती। कार्यक्रमे 4 भगिन्यः सम्यक् कार्यं कृतवत्यः। वने 4 धेनुभिः सह वत्सः चरति। द्वयोः वृक्षयोः औन्नत्यं पश्य। 2 बालिके विद्यालये सम्यक् पठतः। 2 बालकौ वेगेन धावतः। पर्याप्तम्। इदानीम् अहं प्रश्नं करोमि, भवत्सु यः कोऽपि उत्तरं वदतु। अहं नाम न वदामि। यः उत्तरं जानाति सः अन्म्यूट् कृत्वा वदतु। चतस्रः इति पदस्य किं लिङ्गम्? स्त्रीलिङ्गम्। स्त्रीलिङ्गम्। साधु। चत्वारि किं लिङ्गम्? पुल्लिङ्गम्। पुल्लिङ्गम्। चत्वारः किं लिङ्गम्? पुल्लिङ्गः। पुल्लिङ्गम्। पुल्लिङ्गः इति पदं नास्ति, पुल्लिङ्गं स्त्रीलिङ्गं नपुंसकलिङ्गं। लिङ्गपदस्य लिङ्गं नपुंसकलिङ्गम् अस्ति। पुनः वदामि, लिङ्गपदस्य लिङ्गं नपुंसकलिङ्गम् अस्ति। अतः लिङ्गः लिङ्ग इति असाधुप्रयोगः, लिङ्गम् इति वक्तव्यम्। तिस्रः स्त्रीलिङ्गम्। उत्तमम्। त्रयः पुल्लिङ्गम्। द्वौ पुल्लिङ्गम्। लिङ्गम्।
एका स्त्रीलिङ्गम् स्त्रीलिङ्गम् एतानि सर्वाणि अपि प्रथमाविभक्त्यन्तानि रूपाणि प्रथमाविभक्त्यन्तानि रूपाणि अधुना अहम् अन्यासु विभक्तिषु विद्यमानानि रूपाणि वाचयामि श्रुत्वा किं लिङ्गं का विभक्तिः उभयमपि वक्तव्यं किं लिङ्गं का विभक्तिः चतुरः पुल्लिङ्गं द्वितीया विभक्ति पुल्लिङ्गं द्वितीया विभक्तिः चतुरः उत्तमम् त्रिषु सप्तमी विभक्ति पुल्लिङ्गं प्रतिभा भगिनी लिङ्गं किं भवति नपुंसकलिङ्गं पुल्लिङ्गं केवलं नपुंसकलिङ्गं न नपुंसकलिङ्गं पुल्लिङ्गम् अपि अस्तु इदानीं मेघना भगिनी भवती उत्तरं वदतु तिस्रभिः स्त्रीलिङ्गं बहुवचनं तृतीया विभक्ति उत्तमम् चतुर्णां रूपालक्ष्मी भगिनी चतुर्णां पुल्लिङ्गं षष्ठी विभक्तिः अपि नपुंसकलिङ्गम् अपि उत्तमम् अपि च उभयमपि साधु एव अपि इत्युक्ते आल्सो च इत्युक्ते एंड अतः साधु उत्तमं बहुवचनं अस्तु पर्याप्तम् इदानीम् अग्रे गच्छामः तर्हि भवन्तः पुस्तके किमस्ति इति अहं पठामि तत्र ऑब्जर्व दीस् सेंटेंसेस् इति अस्ति चतुर्थः रोमन नंबर 4 अस्ति तत्र लिखितानि वाक्यानि उच्चैः पठति वा रूपालक्ष्मी भगिनी पञ्चबालकाः पठन्ति तत्र षड् वाक्यानि सन्ति पठतु पञ्चबालकाः पठन्ति पञ्चबालकाः पठन्ति पुनः बालिकाः पञ्चबालिकाः पठन्ति पञ्चफलानि सन्ति पर्याप्तम् इदानीं भवती एकनिमिषं भवती त्रीणि वाक्यानि पठितवती बालकाः भवती त्रीणि वाक्यानि पठितवती बालकाः बालिकाः फलानि किन्तु संख्यापदं किम् अस्ति पञ्च 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 तर्हि अनेन भवती किमपि अवगच्छति वा किमपि भिन्नम् अस्ति वा अत्र व्यत्यासः दृश्यते वा त्रीणि वाक्यानि पञ्च 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 इति लिखितम् इति अस्ति अतः अतः भेदं न अस्ति रूपस्य भेदः नास्ति पञ्च पुल्लिङ्गे अपि पञ्च स्त्रीलिङ्गे अपि पञ्च नपुंसकलिङ्गे अपि पञ्च किन्तु एकपदस्य द्विपदस्य त्रिपदस्य चतुर्पदस्य तथा नास्ति एकपदस्य पुल्लिङ्गे किम् अस्ति एकः एका एका एकम् एकः एका एकं किन्तु अत्र पुल्लिङ्गे पञ्च स्त्रीलिङ्गे पञ्च नपुंसकलिङ्गे पञ्च इदानीम् अपराणि त्रीणि वाक्यानि तानि पठतु रूपालक्ष्मी भगिनी षट् छात्राः गच्छन्ति षट् बालिकाः धावन्ति षट्
पुस्तकानि सन्ति अत्रापि रूपभेदः नास्ति नास्ति त्रिषु अपि लिङ्गेषु केवलं षट् इत्येव रूपं रूपपरिवर्तनं लिङ्गम् आश्रित्य रूपपरिवर्तनं न भवति एतादृशी व्यवस्था where the form does not change based on lingam, this particular arrangement is there for numbers starting from pancha, shat, sapta, ashta, nava, dasha, ekadasha, dvadasha, trayodasha, चतुर्दश पंचदश पंचदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश so from pancha up to नवदश from pancha up to navadasha the forms do not change basis on lingam. Is it clear? Now open your Pravesha book, go to the section where all the shabdas are given. In my English book, it is page number 216. No. 215. Now Rupa Lakshmi Bhagini, read the forms of Panchan Shabdah. Panchan Shabdah. पंच पंच पंचभिः पंचभ्यः पंचभ्यः पंचानां पंचसु. Very good. Now I will tell one Visheshya Padam. I will tell one Visheshya Padam. Visheshya Padam means noun. You have to tell the correct form of the Visheshana Padam of Panchan and also tell the Visheshya Padam. For example, I will tell Vrikshaha. Your answer will be Pancha Vrikshaha. You will match Pratama Vibhakti. Vrikshaha is in Pratama Vibhakti Bahuvachanam. So you will also tell here Pratama Vibhakti of Panchan Shabdah, Pancha Vrikshaha. So if I tell Vrikshan, Dvitiya Vibhakti Bahuvachanam, Vrikshan, what will be your answer? Pancha. With you have to tell the full, both the words together as your answer. Pancha Vrikshan. Pancha Vrikshan. Vrikshaihi. पंचभिः वृक्षैः. Vrikshebhyah. पंचभ्यः वृक्षेभ्यः. पुनः वृक्षेभ्यः. पंचभ्यः वृक्षेभ्यः. वृक्षाणां. पंचानां वृक्षाणां. वृक्षेषु. पंचसु वृक्षेषु. You got the correlation? Yes, sir. Now next, Satyaprema Bhagini. Aham padam vadami tadanugunam visheshanam padam vadatu. Aduna aham strilinge vadami. Kintu panchan shabdasya strilinge api samanani eva rupani. Atah tatra chinta maasti. Lataah. Prathama vibhaktau. Lataah. पंचलता. लताः. पंचलताः. पुनः लताः. पंचलताः. लताभिः. पंचाभिः लताभिः. सम्यक् नास्ति. पुस्तकं सम्यक् दृष्ट्वा वदतु पुनः. लताभिः. पंचभिः लताभिः. लताभ्यः. पंचभ्यः लताभ्यः. पुनः लताभ्यः.
पञ्चभ्यः लताभ्यः लतानां पञ्चानां लतानां लतासु पञ्चसु लतासु सम्यक्। इदानीं राधिका भगिनी नपुंसकलिङ्गं वदामि, नपुंसकलिङ्गे पदानि वदामि, किन्तु अहं क्रमेण न वदामि, मिश्रणं कृत्वा वदामि। समुचितं पदं भवती योजयित्वा उत्तरं ददातु। गृहेषु गृहेषु पञ्चसु गृहेषु गृहेषु पञ्चसु पूर्णं वाक्यं किं भवति? पञ्चसु गृहे पञ्चसु गृहेषु। मम ध्वनिः सम्यक् श्रूयते किल? अस्तु शृणोमि महोदय। अस्तु। गृहैः पञ्चभिः गृहैः गृहाणि पञ्चगृहाणि पर्याप्तम्। अधुना भवती षष् इति शब्दस्य रूपाणि पठतु राधिका भगिनी। षष् षट् षट् षड्भिः षड्भ्यः षड्भ्यः षण्णां षट्सु। इदानीं पुल्लिङ्गे पुल्लिङ्गे अहं पदानि वदामि। मार्गान् षट् मार्गान् नगराणां षण्णां नगराणाम् उत्तमं। देशेषु षट्सु केशेषु। उत्तमम्। अधुना मेघना भगिनी अष्टन् शब्दः रूपाणि पठतु। अष्ट अष्टौ अष्ट अष्टौ अष्टभिः अष्टाभिः अष्टभ्य अष्टाभ्य भ्यः तत्र विसर्गः न श्रूयते। अष्टभ्यः अष्टाभ्यः अष्टभ्यः अष्टाभ्यः अष्टानाम् अष्टसु अष्टासु। इदानीं यदा भवती उत्तरं वदति एकं रूपं प्रयुज्य वदतु। रूपद्वयमपि पुनः पुनः वक्तव्यमिति नास्ति। मन्दिराणि अष्टमन्दिराणि। उत्तमं। वाहनानाम् अष्टानां वाहनानाम्। उत्तमं। प्रकोष्ठेषु अष्टसु प्रकोष्ठेषु। उत्तमं। शाटिकाभिः अष्टभिः शाटिकाभिः। पुनः अन्तिमं पदं वदामि। ग्रन्थेभ्यः अष्टभ्यः ग्रन्थेभ्यः। उत्तमम्। एवमेव सप्तन् शब्दः एवमेव सप्तन् शब्दः। प्रतिभा भगिनी सप्तन् शब्दस्य रूपाणि वदतु। अस्तु महोदय। सप्त सप्त सप्तभिः सप्तभ्यः सप्तभ्यः सप्तानां सप्तसु। उत्तमम्। इदानीं कूपीषु सप्तसु कूपीषु। साधु। भोजनानि सप्तभोजनानि। जनेभ्यः सप्तभ्यः जनेभ्यः। महिलाभ्यः सप्तभ्यः महिलाभ्यः। उत्तमम्। इदानीं राधिका भगिनी नवन् शब्दस्य रूपाणि वदतु। नव नव नवभिः नवभ्यः नवभ्यः नवानां 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 नवसु। नवसु। उत्तमम्। राज्यानि नवराज्यानि। राज्ञां राज्ञां नवानां राज्ञां। नदीषु नवसु नदीषु। उत्तमम्। नदीषु
नदीषु नवसु नदीषु उत्तमम् इदानीं दशन् शब्दस्य रूपाणि रूपालक्ष्मी भगिनी भवती वदतु दशन् शब्दस्य दश दश दशभिः दशभ्यः दशभ्यः दशानां दशसु उत्तमम् अध्यायेषु दशसु अध्यायेषु ग्रन्थानां दशानां ग्रन्थानां लेखनीः लेखनीः दश लेखनीः उत्तमम् धनिकेभ्यः दशभ्यः पुनरेकवारं वदतु धनिकेभ्यः गणिकेभ्यः धनं धनं धनिकेभ्यः दशभ्यः धनिकेभ्यः उत्तमम् अत्र अनेन अभ्यासेन भवतां काचित् स्पष्टता अभवत् इति अहं भावयामि पुनः परिचयग्रन्थं पश्यामः तत्र पेज् नम्बर् आङ्ग्लपुस्तके पेज् नम्बर् 27 तत्र प्रथमं वाक्यमस्ति नगरे 6 मन्दिराणि सन्ति तानि 10 वाक्यानि सत्यप्रेमा भगिनी भवती पठतु सत्यप्रेमा भगिनी नगरे मन्दिराणि सन्ति दशसु प्रकोष्ठेषु जनाः वसन्ति दशसु कथासु एका अत्युत्तमा अस्ति सः षड्भिः मित्रैः सह गतवान् सा षड्भिः सखीभिः सह छात्रावासे निवसति सप्तभिः रूप्यकैः अहम् एतां लेखनीं क्रीतवान् सप्तानां मालानां विक्रयेण सह प्रभूतं धनं सम्पादितवान् अष्टाक्षरी मन्त्रः अष्टाक्षरी मन्त्रः अष्टभिः अक्षरैः युक्तः अस्ति पञ्चाभ्यः वर्षेभ्यः सः संस्कृतसेवां करोति भिक्षुकः पञ्चभ्यः गृहेभ्यः भिक्षां प्राप्तवान् उत्तमम् अधुना मेघना भगिनी पुनः एतानि 10 वाक्यानि दृष्ट्वा एकैकस्मिन् अपि वाक्ये तत्र स्थूलाक्षरैः लिखितानां पदानां का विभक्तिः अस्ति इति वदतु मम प्रश्नः अवगतः वा मेघना भगिनी आमां विभक्ति केवलं किल केवलं का विभक्तिः किं वचनं किं लिङ्गं विभक्तिः आदौ लिङ्गं वदतु लिङ्गं तदनन्तरं विभक्तिः तदनन्तरं वचनं 6 मन्दिराणि 6 मन्दिराणि नगरे प्रथमा विभक्तिः नपुंसकलिङ्गं बहुवचनं
उत्तमं। दशसु दशसु केवलं स्थूलाक्षरैः लिखिते पदे पठतु, पूर्णं वाक्यं मास्तु। अस्तु। दशसु प्रकोष्ठेषु सप्तमी विभक्तिः पुल्लिङ्गं बहुवचनं। साधु। दशसु कथासु सप्तमी विभक्तिः स्त्रीलिङ्गं बहुवचनं। पर्याप्तं। पर्याप्तम्। अधुना प्रतिभा भगिनी एतदेव कार्यम् अनुवर्तयतु। अस्तु महोदय। षड्भिः मित्रैः एतत् नपुंसकलिङ्गं तृतीया विभक्तिः बहुवचनं। साधु। षड्भिः सखीभिः एतदपि स्त्रीलिङ्गं तृतीया विभक्तिः बहुवचनं। साधु। सप्तभिः रूप्यकैः एतदपि नपुंसकलिङ्गं तृतीया विभक्तिः बहुवचनं। पर्याप्तम्। अधुना राधिका भगिनी। पत्राणां मालानां स्त्रीलिङ्गं षष्ठी विभक्तिः बहुवचनं। साधु। अष्टभिः अक्षरैः लिङ्ग न जानामि महोदय। अक्षरः पुल्लिङ्गं अक्षरम् इति नपुंसकलिङ्गं भवति। अहमपि कोशे एकवारं पश्यामि अक्षरपदस्य किं लिङ्गम् इति। नपुंसकलिङ्गमेव। अक्षरम्। अक्षरं नपुंसकलिङ्गं तृतीय विभक्तिः बहुवचनं। तत्र भगिनी अक्षरशब्दस्य पुल्लिङ्गे अपि अस्ति प्रयोगः, किन्तु तदा अर्थः भवति शिवः विष्णुः इति, देवस्य अर्थः भवति अक्षरः इति। किन्तु यदा वयम् अक्षरम् इति वदामः तदा अर्थः भवति एकः अर्थः अस्ति ब्रह्म, ब्रह्मन्, ब्रह्म इति, मोक्षः इति, एवम् अक्षरं वर्णः इति भवति अर्थः। अतः अत्र तु नपुंसकलिङ्गमेव। आम् महोदय। पुल्लिङ्गे एव खलु महोदय? अक्षरः इति अस्ति रूपम् अक्षरः इति, किन्तु तदा अर्थः भवति शिवः विष्णुः इति, न क्षरति इति अक्षरः। तस्य व्ययः न भवति इति एकवारं कन्नडकोशे पुनः पश्यामि, एकनिमिषम्। पुल्लिङ्गे अस्ति शिवः ईश्वरः, नपुंसकलिङ्गे अक्षरं नाम तत्र ओंकारः, धर्मः। महोदय दृश्यपटलं नैव अहं न दर्शयामि, केवलम् अहमेव पठामि। तर्हि आकारादिवर्ण अ आ इ ई यत् वयं वदामः तत्र अक्षरम् इति नपुंसकलिङ्गमेव। अक्षरं नपुंसकलिङ्गम्। स्पष्टं वा? अस्तु महोदय। राधिका भगिनी अग्रे। पञ्चभ्यः वर्षेभ्यः वर्ष पुल्लिङ्गं महोदय। पुल्लिङ्गं वर्षशब्दस्यापि रूपाणि पुल्लिङ्गे अपि अस्ति, नपुंसकलिङ्गे अपि अस्ति। अत्र कः अर्थः? अत्र वर्षशब्दस्य अस्मिन् वाक्ये कः अर्थः भगिनी? कन्नडदल्लि हेळि। वर्षಗಳು संवत्सरः, संवत्सरः इति किल। संवत्सरः इत्यस्मिन् अर्थे पुल्लिङ्गरूपमपि अस्ति, नपुंसकलिङ्गरूपमपि अस्ति। एतत् उभयलिङ्गात्मकं पदम्। अर्थः वत्सरः, संवत्सरः,
वर्षः अथवा वर्षम् उभयतापि साधुः एव उभयलिङ्गात्मकं पदम् एकमेव किन्तु लिङ्गं द्वयमस्ति पुल्लिङ्गं नपुंसकलिङ्गं च ಆ ಮೀನಿಂಗ್ ಮಹೋದಯ ಆ ಆ ಆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವನು ಆ ಇತ್ಯಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅಂದ್ರೆ 5 ವರ್ಷಗಳ ಇಂದ 5 ವರ್ಷಗಳಿಂದ ಆ ಇಂದ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಆ ಇತಿ ಸಂಸ್ಕೃತೆ ಪ್ರಯೋಗಃ ವರ್ಷೇಭ್ಯಃ ಪಂಚಮಿ ವಿಭಕ್ತಿ ಮತ್ತೆ ಇಂದ ಯಾಕೆ ತಥಾಪಿ ಅತ್ರ ಆವಾಗಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೂನು ಈ ಆ ಒಂದು ಅರ್ಥ ಸೂಚಿಸಕ್ಕಾಗಿ ಆ ಅಂತ ಪ್ರಯೋಗ ಅಂತಿಮಂ ವಾಕ್ಯಂ ಪಂಚಭ್ಯಃ ಗೃಹೇಭ್ಯಃ ನಪುಂಸಕಲಿಂಗಂ ಪಂಚಮಿ ವಿಭಕ್ತಿ ವಚನಂ ಬಹುವಚನ इदानीं पुनः एतानि दशवाक्यानि भवन्तः सूक्ष्मतया पश्यन्तु अत्र भवन्तः स्वतः प्रश्नं कुर्वन्तु किमर्थं प्रथमा विभक्तिः किमर्थं सप्तमी विभक्तिः किमर्थं तृतीया विभक्तिः तस्य उत्तरमपि ज्ञातुं प्रयत्नं कुर्वन्तु प्रश्नः अस्ति चेत् मां पृच्छन्तु इदानीं पुनः मनसि एव एतानि दशवाक्यानि पठित्वा तत्र तत्र किमर्थं सा विभक्तिः प्रयुक्ता इति परिशीलनं कुर्वन्तु प्रश्नः अस्ति चेत् उच्चैः मां पृच्छन्तु चतुर्थे वाक्ये पंचमे वाक्ये किमर्थं तत्र तृतीया विभक्तिः सह प्रयोगं सः इति उपपदम् अस्ति सः इति उपपदम् अस्ति षष्ठे वाक्ये किमर्थं तृतीया विभक्तिः साधनं तत्र धन विषये येन धनेन वस्तु वस्तुक्रयणं भवति तत्र तृतीया विभक्तिः इति विभक्तिवल्लरी ग्रन्थे अस्माभिः पठितम् तृतीये वाक्ये किमर्थं सप्तमी विभक्तिः ಅದು ಗುಂಪಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ತಿಳಿಸುವುದಲ್ಲ ಮಹೋದಯ ಹಾಗೆ ಉತ್ತಮಂ ಒಂದು ಗುಂಪಲ್ಲಿ ಒಂದು ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಎರಡು ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿ ಇರುವುದನ್ನು ತೋರಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆವಾಗ ಷಷ್ಠಿನೂ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಸಪ್ತಮಿನೂ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ದಶಸು ಕಥಾಸು ಏಕ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಥವಾ ದಶಾನಾಂ ಕಥಾನಾಂ ಏಕ ಅತ್ಯುತ್ತಮ ಅಸ್ತಿ ತದರ್ಥಂ ತತ್ರ ಸಪ್ತಮಿ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನಿರ್ಧಾರಣಾರ್ಥೆ ಟೈಪ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ಚಾಟ್ ಅಲ್ಲಿ ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಆಗುತ್ತೆ ನಿರ್ಧಾರಣಾರ್ಥೆ ಷಷ್ಠಿ ಅಥವಾ ಸಪ್ತಮಿ ನಿರ್ಧಾರಣಾರ್ಥೆ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿರ್ಧಾರಣಸ್ಯ ಅರ್ಥೆ ಷಷ್ಠಿ ಸಿಚುಯೇಷನ್ ನೋಡಿ ಹೇಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ ಸರ್ ಇಲ್ಲ ಷಷ್ಠಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಪ್ತಮಿ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಜುನ ಈಸ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಅಮಂಗ್ಸ್ ದಿ ಪಾಂಡವಾಸ್ ಸೊ ಒಂದು ಗುಂಪಿದೆ ಪಾಂಡವರು ಅಂತ ಅದ್ರಲ್ಲಿ ಯಾರನ್ನೋ ಒಬ್ಬನ್ನು ಸಪರೇಟ್ ಮಾಡಿ ಇವನು ಈ ಗುಂಪಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠವಾದವನು ಅಂತ ನಾವು ನಿರ್ಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಗುಂಪಕ್ಕೆ ಷಷ್ಠಿ ಆದ್ರೂ ಪ್ರಯೋಗಿಸ್ಬೇಕು ಸಪ್ತಮಿ ಆದ್ರೂ ಪ್ರಯೋಗಿಸ್ಬೇಕು ಎರಡರಲ್ಲಿ ಯಾವ್ದಾದ್ರು ನಡೆಯುತ್ತೆ ಇಂತ ಅರ್ಥ ಇವಾಗ ಮನೆಯಲ್ಲಿ 4 ಜನ ಇದ್ದಾರೆ 4 ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ ಅದ್ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಉದ್ದ ಇರೋನ್ ಯಾರು ತರ್ಹಿ ಬಾಲಕೇಶು ಪ್ರಥಮಃ ಉನ್ನತಃ ಅಲ್ಲಿ ಬಾಲಕೇಶು ಚತುರ್ಷು ಬಾಲಕೇಶು ಅಂತ ಸಪ್ತಮಿ ಷಷ್ಠಿ ಆಗಿದ್ರೆ ಚತುರ್ನಾಂ ಬಾಲಕಾನಾಂ ಪ್ರಥಮಃ ಉನ್ನತಃ ಅದೇನಾದ್ರೂ ಇರ್ಬೋದು ಬೆಸ್ಟೋ ವರ್ಸ್ಟೋ
ಬಟ್ ಒಂದು ಗುಂಪಿದೆ, ಆ ಗುಂಪಲ್ಲಿ ಒಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತಿದೀವಿ, ಐದರ್ ಈಸ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಆರ್ ವರ್ಸ್ಟ್ ಇನ್ ಕಂಪೇರ್ ಟು ಆಲ್ ಆಫ್ ದಿ ರೆಸ್ಟ್ ಅಂತ. ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆಯಾ? ಇದಕ್ ಮುಂದೆ ಇರೋ ಅಭ್ಯಾಸ ನೀವು ಹೋಮ್ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಬೇಕು. ಸಂಡೇ ಕ್ಲಾಸ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಮುಗಿಸ್ಬೇಕು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಏನೇನ್ ಅಭ್ಯಾಸ ಇದೆಯೋ. ನನ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ 27, 28, 29 ಈ 3 ಪೇಜ್ ಅನ್ನು ನೀವು ಮುಗಿಸಿ, ಅಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸ 1, 2, 3, 4, 5 5 ಸೆಕ್ಷನ್ಸ್ ಇದೆ, ಅದೆಲ್ಲ ಮುಗಿಸಿ ನನ್ಗೆ ಸಂಡೇ ಕ್ಲಾಸ್ ಒಳಗಡೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಶಬ್ದಾವಲಿ ಕೇವಲ ಪಠಾಮಹ ತದನಂತರಂ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚಾಮಃ. ಮಹೋದಯ ಸಂಡೇ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಕ್ಲಾಸು? ಸಂಡೇ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಕ್ಲಾಸು? ಸೇಮ್ 2 to 3:30. ಸಂಡೇ ಅವತ್ತು ಹೌದು, ಸಂಡೇ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಅಕ್ಷರದಲ್ಲಿ ಕ್ಲಾಸ್ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಹೌದು. ಸಂಡೇ ನಾವು ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡಲ್ಲ ಹಂಗಾದ್ರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು ನೀವೆಲ್ಲ ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಬನ್ನಿ. ನಾನು ಅಕ್ಷರಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ. ನಾನು ಕೋವಿದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ಗೆ ಕ್ಲಾಸ್ ತಗೊಂತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ಸಂಡೇ ನಾವು ಕ್ಲಾಸ್ ಮಾಡೋದ್ ಬೇಡ ಹಂಗಾದ್ರೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಬಟ್ ನನ್ಗೆ ಸಂಡೇ ಒಳಗಡೆ ಈ ಒಂದು ಅಭ್ಯಾಸ, ಸಾಯಂಕಾಲ ತನಕ ಕ್ಲಾಸ್ ಇರುತ್ತಲ್ವಾ? ಹೌದೌದು. ಸೊ ಸಂಡೇ ಬೇಡ, ಸಂಡೇ ನಮ್ ಕ್ಲಾಸ್ ಇರಲ್ಲ. ಬಟ್ ನೀವೆಲ್ಲರೂ ಇದು ಈ ಒಂದು 3 ಪೇಜು ನನಗ್ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಓಕೆ, ಇದಾನಿಂ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಶಬ್ದಾಃ ತತ್ರ ಮೇಘನಾ ಭಗಿನಿ ಸಂಸ್ಕೃತೇನಾಪಿ ಪಠತು ಆಂಗ್ಲಾರ್ಥಮಪಿ ವದತು. तिक्तः bitter, कटुः pungent hot, मधुरः sweet, मधुरः न मधुरः मधुरः sweet, लवणः salty, कषायः astringent, आम्लः sour. एतेषाम् इदानीं वाक्यं पूरयतु मेघना भगिनी. एतेषां डैश पदानां लिंगं पुल्लिंगम् अस्ति. 6 एतेषां डैश पदानां 6 षण्णां पदानां एतेषां षण्णां पदानां लिंगं पुल्लिंगम् अस्ति. उत्तमम्. अग्रे कलर्स् सत्यप्रेमा भगिनी भवती पठतु. श्वेतः बिಳಿ, कृष्णः कप्पु, नीलः ನೀಲಿ, ಪೀತಃ ಹಳದಿ, ರಕ್ತಃ ಕೆಂಪು, ಪಾಟಲಃ ಗುಲಾಬಿ, ಹರಿತಃ ಹಸಿರು, ಧೂಮ್ರಃ ಬೂದು, ಕಾಷಾಯ ವರ್ಣಃ ಕೇಸರಿ, ನೀಲಲೋಹಿತಃ ನೇರಳೆ, ಕಪಿಶಃ ಕಂದು, ಶಬಲಃ ಕಪ್ಪು ಮಿಶ್ರದ ಹಳದಿ ಅಥವಾ ನಾನಾ ವರ್ಣದ ಕೂಡಿದ, ನಾನಾ ವರ್ಣಗಳಿಂದ ಕೂಡಿದ, ನಾನಾ ವರ್ಣ ಕೂಡಿದ. ಸೊ ಇದು ನಿಮ್ ಪರಿಚಯಕ್ಕಾಗಿ ಈ ಶಬ್ದಗಳು ನೀವು ನೆನಪು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ನಿಮ್ಮ ವಾಕ್ಯಗಳ ಪ್ರಯೋಗದಲ್ಲಿ ಬಳಸ್ಬೇಕು. ಇದಾನಿಂ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚಾಮಃ. विशेषण पदानि एतानि सर्वाणि अपि विशेषणपदानि भवन्ति. एतेषां प्रयोगः कथं कर्तव्यः इति अग्रे पश्यामः. अग्रे कदाचित् पश्यामः कथं रसपदानां रूप अथवा वर्णपदानां प्रयोगः कथं कर्तव्यः इति अग्रे कदाचित् पश्यामः. अधुना अग्रे गच्छामः. अहं मम स्क्रीन् दर्शयामि. तत्र चाटुश्लोकः इति अस्ति. अहं मम लेखनीम् आनयामि. एकं निमेषम्.
राधिका भगिनी भवती पठति वा? चार्ट् श्लोकः एकैकं पदं पठतु, मन्दं मन्दं पठतु। हे रम्ब किमम्ब एकनिमिषम् एतत्र किं हे मम स्क्रीन् दृश्यते वा? आं महोदय। हेरम्बः कः? गणेशः। हेरम्ब इति पार्वती वदति। माता पार्वती पुत्रम् आह्वयति। हे हेरम्ब, हे गणेश। तस्य उत्तरं गणेशः वदति। गणेशः किं वदति राधिका भगिनी? किमम्ब किम् अम्ब? अम्ब अम्बा शब्दस्य सम्बोधनरूपम् एकवचने किम् अस्ति? अम्ब। बहवः किं लिखितवन्तः? अम्बे इति लिखितवन्तः। अम्बे इति अशुद्धम्। ನೀವು ಹೇಳಿಕೊಡ್ಲಿಲ್ಲ ನೀವು ಹೇಳಿಯೇ ಕೊಡ್ಲಿಲ್ಲ. अस्तु तथापि किम् अम्ब। तदनन्तरं पार्वती वदति। किं वदति पार्वती? रोदिषि कुतः? रोदिषि त्वं रोदिषि कुतः? त्वं रोदिषि कुतः? कुतः नाम किमर्थम्? एकनिमेषम्। ಏನ್ ಮತ್ಸುದನ್? ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕೊಡ್ತಾರ. रोदिषि कुतः? किमर्थं रोदनं करोषि? किमर्थं रोदनं करोषि? गणेशः किम् उत्तरं वदति? ಮಹೋದಯ, ಅದು ತ್ವಂ ಅನ್ನೋದು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ರೋದಿಷಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಅದು ಅಲ್ಲಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅಂತ ಆ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಏನೋ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಏನು ಮಹೋದಯ ಅದು? किमपि न। रोदिषि इत्युक्ते मध्यमपुरुषः। गच्छसि, धावसि, करोषि। मध्यमपुरुषस्य प्रयोगः कदा भवति? यदा त्वं पदस्य प्रयोगः क्रियते तदा एव मध्यमपुरुषस्य। अतः त्वं कुतः रोदिषि? त्वं किमर्थं रोदनं करोषि इति माता पार्वती पुत्रं गणेशं पृच्छति। स्पष्टं वा? ಸರ್, ನೀವು ಇನ್ನೊಂದು ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಮಮ ಅಂತ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಆತರ ಅಂದ್ರೂ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂತ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರಿ ಸರ್? अद्याहारः। अद्याहारः तस्य क्रियायाः नाम अद्याहारः। अग्रे भगिनी, अधिका भगिनी अग्रे पठतु। गणेशः किम् उत्तरं वदति? अग्निभूः कर्णौ। कर्णौ द्वौ कर्णौ लुठति। ಲುಠತಿ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನ್ ಹೇಳೋದು? ಕಿವಿನ ತಿರ್ಗ್ಸೋದು, ಹಿಂಡೋದು. ಕಹ ಲುಠತಿ? ಅಗ್ನಿಭೂಃ। ಅಗ್ನಿಭೂಃ ಅಂದ್ರೆ ಅಗ್ನಿನಿಂದ ಹುಟ್ಟಿರೋದು. ಯಾರು ಅಗ್ನಿನಿಂದ ಹುಟ್ಟಿರೋದು? ಅವನ ತಮ್ಮ. ಯಾರು? ಗಣೇಶನ್ ತಮ್ಮ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ. ಕಾರ್ತಿಕೇಯ. ಗಣೇಶ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಗಣೇಶ ರೋದನ. ಮಾತಾ ಪೃಚ್ಛತಿ ತ್ವಂ ಕುತಃ ರೋದಿಷಿ? ಗಣೇಶಃ ವದತಿ ಏಷಃ ದುಷ್ಟಃ ಅಗ್ನಿಭೂಃ ಮಮ ಕರ್ಣೌ ಲುಠತಿ। अस्तु, इदानीम् अग्रे प्रतिभा भगिनी भवती वदतु। इदानीं पार्वती माता किं वदति? किं ते स्कन्द विचेष्टितम्। पर्याप्तम्। इदानीं पार्वती माता स्कन्दं पृच्छति। किं ते? ते ಅಂದ್ರೆ
तव षष्ठी विभक्ति किं ते स्कंद स्कंद ವಿಚೇಷ್ಟಿತಂ ಚೇಷ್ಟಿತಂ ಅಂದ್ರೆ ಮಾಡಿರೋದು, ವಿಚೇಷ್ಟಿತಂ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿಪರೀತವಾಗಿ ಮಾಡಿರೋದು. ವಿಚೇಷ್ಟಿತಂ. ಯಾಕಪ್ಪ ಈ ತರ ಮಾಡ್ತೀಯಾ ಅಂತ ತಾಯಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಕಿಮರ್ಥಂ ಸ್ಕಂಧ ತವ ಏತಾದೃಶಂ ವಿಚೇಷ್ಟಿತಂ. ಇದಾನೀಂ ಸ್ಕಂದಃ ಕಿಂ ಉತ್ತರಂ ದದಾತಿ? मम पुरा संख्याकृता चक्षुषा। इदानीं स्कंदः वदति अहम् आदौ किमपि न अकरवम्, एषः गणेशः एव पुरा पूर्वं मम चक्षुषां संख्या, संख्या ಅಂದ್ರೆ ಗಣನ, ಸಂಖ್ಯಾ. ಎಷ್ಟು ಕಣ್ಣುಗಳಿದೆ ಸ್ಕಂದಕ್ಕೆ? 6. 6 ಮುಖಗಳು. ಕಣ್ಣು 12. ದ್ವಾದಶ. ಸೊ ಗಣೇಶ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಅಯ್ಯೋ ನೋಡು ಎಷ್ಟು ಕಣ್ಣಿದೆ ಇವನ್ಗೆ, 1 2 3 4 5 6 ಅಂತ ದ್ವಾದಶವರೆಗೂ ಗಣನ ಮಾಡ್ದ. ಅದಕ್ಕೆ ಸ್ಕಂದಕ್ಕೆ ಸಿಟ್ಟು ಬಂತು. ಸಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಗಣೇಶನ್ಗೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಿವಿ ಅಲ್ವಾ, ಅತಃ ತತ್ರ ಕರ್ಣೌ ಲುಠತಿ, ಲುಠನಂ ಕರೋತಿ. तो स्कंदः किं वदति? माता एषः गणेशः एव मम चक्षुषां मम नेत्राणां गणनां करोति, मम नेत्राणां गणना कृता एतेन गणेशेन पुरा. पुरा इत्युक्ते आदौ, पूर्वं. अहं इवाग स्कूलಲ್ಲಿ ಜಗಳ ಆಗಿದ್ರೆ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳದು, ಮಿಸ್ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನಕ್ಕಪ್ಪ ಹಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯ ಅಂದ್ರೆ ಅವ್ನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಿಸ್ ನಾನಲ್ಲ ಮಿಸ್, ಅವನೇ ಫಸ್ಟ್ ಹಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದು. ಅವಾಗ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಿಸ್ ನಾನ್ ಫಸ್ಟ್ ಅಲ್ಲ ಮಿಸ್, ಅವನ್ ಫಸ್ಟ್ ಹಂಗ್ ಮಾಡಿದ್ದು. ಏವಂ ಅತ್ರಾಪಿ ಗಣೇಶಃ ಪುನಶ್ಚ ಸ್ಕಂದಃ ಅನಯೋ ದ್ವಯೋ ಮಧ್ಯೆ ಕಲಹಃ ಪ್ರಚಲತಿ. ಇದಾनीं ಮಾತಾ किं भवति? ಮೇಘನಾ ಭಗಿನಿ ಭವತಿ ಪಠತು. नैतते नैतते अप्युचितं गजास्य। न एतत् न एतत् ते ते इत्युक्ते तव तव अपि अपि उचितम् उचितम्. ಇಲ್ಲಿ ಸಂಬೋಧನ ರೂಪದಲ್ಲಿ ಗಜಾಸ್ಯ. ಆಸ್ಯ, ಆಸ್ಯ ಅಂದ್ರೆ ಫೇಸ್, ಗಜಾಸ್ಯ ಅಂದ್ರೆ ದ ಒನ್ ಹೂ ಹ್ಯಾಸ್ ದ ಫೇಸ್ ಆಫ್ ಅ ಎಲಿಫೆಂಟ್. ಅಧುನಾ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಕಿಂ ವದತಿ? ಹೇ ಗಜಾಸ್ಯ ಏತತ್ ತವ ಅಪಿ ನ ಉಚಿತಂ, ತವ ಚೇಷ್ಟಿತಂ ಅಪಿ ನ ಉಚಿತಂ. ನೀನ್ ಮಾಡಿದ್ದುನು ಸರಿ ಇಲ್ಲ. ಗಜಾಸ್ಯ ಇತಿ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ವದತಿ. ಇದಾನಿಂ ಅಸ್ಯ ಉತ್ತರಂ ಗಣೇಶಃ ಕಿಂ ವದತಿ? ಅಗ್ರೆ ಪಠತು ಮೇಘನಾ ಭಗಿನಿ. चरितं नासां मिमीते अम्बा मे। ಅತ್ರ ಏಕಂ ಪರಿವರ್ತನಂ. ಚರಿತಂ, ಚರಿತಂ ಅಂದ್ರೆ ಮಾಡಿರದು. ಚರಿತಂ ನ ಉಚಿತಂ इति पूर्वस्मिन् वाक्ये अन्वयः भवति. तर्हि अत्र नासां नासां किं? मिमेते अम्बा मे। मीते मिमीते मिमीते नाम मापनं करोति, मेजर्मेंट करोति. अंब मे, मे ಅಂದ್ರೆ ಮಮ, ಮೇ ಅಂದ್ರೆ ಮಮ. ಮಾತಾ ಇವನು ನನ್ನ ಮೂಗಿನ ತೊಂಡ್ಲು ಎಷ್ಟು ಉದ್ದ ಇದೆ ಅಂತ ಮೆಜರ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ನನ್ನ ರೇಕ್ಸಕ್ಕೆ. ಅಯ್ಯೋ ನೋಡು ನೋಡು ಅವನ್ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಎಷ್ಟು ಉದ್ದವಾಗಿದೆ ಒಂದು ಮೂಗು. ಇತಿ ಏಷಃ ಸ್ಕಂದಃ ಮಮ
नासिकायाः मापनं करोति अतः अहम् आदौ न तथा कृतवान् एषः स्कन्दः एव आरम्भं कृतवान् इदानीम् अग्रे रूपालक्ष्मी भगिनी तावेवं सहसा एकनिमिषम् विलोक्य अत्र एकैकं पदं प्रथमं पदं किम् तावेवं तत्र एवम् अस्ति तौ एवं अग्रे सा सहसा विलोक्य 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 ಅಂದ್ರೆ दृष्ट्वा हितव्यग्रा हसितव्यग्रा 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 शिवा पातु वः शिवा पातु पातु ಅಂದ್ರೆ ರಕ್ಷತು ಯಾರ್ನ युष्मान् वह ಅಂದ್ರೆ युष्मान् युष्मತ್ ಶಬ್ದಸ್ಯ ದ್ವಿತೀಯಾ ವಿಭಕ್ತಿ ಬಹುವಚನಂ ಸೊ ಈ ಕವಿ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈ ಕವಿ ಯಾರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿರೋದು ಪಾರ್ವತಿ ದೇವಿಗೆ ಅತಃ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇಷ್ಟೇ ಇರೋದು ಶಿವ ಯುಷ್ಮಾನ್ ಪಾತು ಆ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾರ್ನು ರಕ್ಷಿಸಲಿ ಇತ್ಯೇವ ಅತ್ರ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಅಸ್ತಿ त्रीणि एव पदानि शिवा पातु वः शिवा युष्मान् रक्षतु इति कविः प्रार्थयति किन्तु इब्रे अल्वा सर कवि इष्टे प्रार्थने ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಮಂದಿರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ನೋಡಿ ಹೇ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಗುರು ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಗುರು ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಇವ್ರನ್ನೆಲ್ಲಾರನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಅಪ್ಪ ಅಂತ ಗುರು ಪಾರ್ವತಿ ದೇವಿಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ ಕಿಂತು ಈ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿಗೆ ವಿಶೇಷಣಂ ಈ ಮಿಕ್ಕಿದ ಭಾಗ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿರೋದು ಎಂತ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಈ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳದು ಜಗಳ ನೋಡ್ತು ವಿಲೋಕ್ಯ ನಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾರ್ನು ರಕ್ಷಿಸಲಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಓ ಯಾರಿಬ್ಬರು ಜಗಳ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಗಣೇಶ ಮತ್ತೆ ಸ್ಕಂದದು ಜಗಳ ನೋಡ್ತಾ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ನಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಈ ಎಂತ ಜಗಳ ಇದೇನಪ್ಪ ಹೇರಂಬ ಕಿಮ್ಮಂಬ ರೋದಿಷಿ ಕುತಃ ಕರ್ಣೌ ಲುಟತ್ಯಗ್ನಿಭೂರು ಕಿಂತೆ ಸ್ಕಂದ ವಿಚೇಷ್ಟಿತಂ ಮಮ ಪುರ ಸಂಖ್ಯಾ ಕೃತ ಚಕ್ಷುಷಾಂ ನೈತತ್ತೇ ಅಪ್ಯುಚಿತಂ ಪ್ರಜಾಸ್ಯ ಚರಿತಂ ನಾಸಾಂ ನಿಮೀತೇಂಬ ಮೇ ತಾವೇವಂ ಸಹಸಾ ವಿಲೋಕ್ಯ ಹಸಿತವ್ಯಗ್ರ ಶಿವ ಪಾತು ವಹ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಲಾಸ್ಟ್ ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಅರ್ಥ ಆಗ್ಲಿಲ್ಲ ಸರ್ ಅಂತ ಇಬ್ಬರು ಜಗಳ ಮಾಡದ್ದು ನೋಡಿ ನಗ್ನಗ್ತಾ ಇರುವಂತ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲಾರನ್ನು ರಕ್ಷಿಸಲಿ ತೌ ಸಹ ತೌತೆ ಇಬ್ಬರು ತಂ ತೌತಾನ್ ತೌ ಗಣೇಶ ಸ್ಕಂದೌ ಏವಂ ಸಹಸಾ ವಿಲೋಕ್ಯ ಆನಂದೇನ ವಿಲೋಕ್ಯ ಹಸಿತವ್ಯಗ್ರ ನಗ್ತಾನೇ ಇದ್ದಾಳೆ ಅಯ್ಯೋ ಏನ್ ತುಂಟ ಮಕ್ಳಪ್ಪ ಇವ್ರಿಬ್ರು ಏನೇನೋ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಒಂದೊಂದ್ ದಿವಸ ಒಂದೊಂದ್ ಕಥೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಒಟ್ನಲ್ಲಿ ನನ್ನ ಶಾಂತವಾಗಿ ಬಿಡದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಗ್ತಾ ಇರುವಂತ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ರಕ್ಷಿಸಲಿ ನಮ್ಮ ಕವಿಗಳು ಸುಮ್ನೆ ಡಲ್ ಆಗಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ಪ್ರೇ ಮಾಡ್ಕೊಳಲ್ಲ ಆ ದೇವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ಬೇಕು ಅಪ್ಪ ಏನ್ ಬುದ್ಧಿ ಉಪಯೋಗಿಸಿ ಇವ್ರು ನನ್ಗೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರಪ್ಪ ಗ್ಯಾರಂಟಿ ಒಂದ್ ಏನಾದ್ರು ವರನೋ ಅನುಗ್ರಹ ಕೊಡ್ಲೇಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಸಿಕ್ಕಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ ಭಾವನೆ ಅಂತ ಕ್ರಿಯೇಟಿವಿಟಿ ಯಾರು ಊಹಿಸ್ತಾರೆ ಈ ರೀತಿ ಗಣೇಶ ಮತ್ತೆ ಸ್ಕಂದ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಜಗಳ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಆದ್ರೂ ನೋಡಿ ಆ ಭಕ್ತಿ ಭಾವನೆ ಆ ಚಾತುರ್ಯ ಆ ಕವಿಗೆ ಆ ಭಕ್ತಿಗಿರುವುದು ಓಕೆ ಅದೇ ತರ ಅಲ್ವಾ ಸರ್ ಸೌಂದರ್ಯ ಲಹರಿಲಿ ಭವಾನಿ ದಾಸ್ ಸತ್ಯಂ ಇದಾನಿಂ ಸಂಪೂರ್ಣಮಪಿ ಏತಂ ಶ್ಲೋಕಂ ಸತ್ಯ ಪ್ರೇಮ ಭಗಿನಿ
भवति मंदं मंदं पठतु। ಮಹೋದಯ हम्म ಯಾವ್ದು ಓದ್ಬೇಕು ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. हम्म राधिका ನನ್ಗೆ ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಆಯ್ತು. राधिका भगिनी भवती पठतु। हे हेरम्ब किमम्ब रोदिषि कुतः कर्णौ लुटति अग्निभूः चिन्ते स्कन्दविचेष्टितं मम पुरा सङ्ख्या कृता चक्षुषां न एतत् अपि उचितं नैतत्ते नैतत्तेप्युचितम्। ಅದು ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ನೈತತ್ತೆಪ್ಯುಚಿतं ಗಜಾಸ್ಯ ಚರಿतं ನಾಸಾಂ मिमीतेऽम्ब मे तावेवं सहसा विलोक्य असितव्यग्र शिवा पातु वः। ಇಲ್ಲಿ ಇಷ್ಟವರೆಗೂ ಈ ಒಂದು ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಏನಾದ್ರೂ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆಯಾ? ಕೋಪಿ ಪ್ರಶ್ನಃ ಸಂಶಯಃ ಕಿಮಪಿ ಅಸ್ತಿ ವಾ ಅಸ್ಮಿನ್ ಶ್ಲೋಕೆ? महोदय सहसा इति शब्दस्य अर्थः सहसा आनंदेन सहसा सहसा इति पदस्य कन्नड भाषया कः अर्थः? अत्र संस्कृत भाषया अर्थः लिखितः अस्ति अविचारितं न विचारितं। कन्नडದಲ್ಲಿ ವಿಮರ್ಶೆ ಇಲ್ಲದೆ ವಿಚಾರ ಮಾಡದೆ. ಇದಾನಿಂ ಅವರಿಬ್ರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ತಲೆ ಹಾಕದೇನು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅಯ್ಯೋ ಏನಕ್ಕೆ, ಸುಮ್ನೆ ನೋಡಿ ನಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? अस्तु महोदय। ವಿಮರ್ಶೆ ಇಲ್ಲದೆ ವಿಚಾರ ಮಾಡದೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಹಸಾ ಕಾರ್ಯಂ ಕರೋತಿ ಇತಿ ಅರ್ಥಃ. ಸಹಸಾ ವಿಲೋಕ್ಯ ಅಂದ್ರೆ ಡೀಪ್ ಆಗಿ ಹೋಗಿಲ್ಲ ಪಾರ್ವತೇವಿ. ಓ ಹೌದಾ, ಏನಕ್ಕೆ ಈ ತರ ಆಯ್ತು, ಸ್ಕಂದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿಂದ ಇಂತ ಬುದ್ಧಿ ಬಂತು, ಗಣೇಶ ಏನಕ್ಕಿಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ದ, ಅಯ್ಯೋ ಟೆನ್ಷನ್ ತಗೊಂಡಿಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ. ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಏನು ಟೆನ್ಷನ್ ತಗೊಳ್ದೆ ನಗ್ನಗ್ತಾ ಅವರಿಬ್ಬರದು ಚೇಷ್ಟೆಗಳು ನೋಡಿ ಆನಂದವಾಗಿದ್ದಾಳೆ. ಆನಂದವಾಗಿದ್ದಾಗ ನಾವೇನಾದ್ರೂ ಕೇಳಿದ್ರೆ ತಂದೆ ತಾಯಿನ ಅವ್ರು ಟಕ್ಕನ್ ಕೊಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಫಸ್ಟ್ ಈ ಭಕ್ತ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನಂದ್ರೆ ಪಾರ್ವತಿ ದೇವನ್ನ ಆನಂದಿಸ್ತಾನೆ. ಈಗ ಮೂಡ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿದು, ನಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಈಗ ಕೇಳ್ತೀನಿ ಎಲ್ಲಾರ್ನು ರಕ್ಷಿಸು ತಾಯಿ ಅಂತ. ಆವಾಗ ಪಾರ್ವತಿ ದೇವಿ ಅಸ್ತು ತಥಾಸ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾಳಂತೆ. ವಿಮರ್ಶೆ ಇಲ್ಲದ ವಿಚಾರೆ ಮಾಡದ ಇತಿ ಸಹಸಾ ಇತಿ ಅವ್ಯಯಂ ಪದಮಸ್ತಿ. अपरः कोऽपि प्रश्नः अस्ति वा? अस्तु, इदानीम् अग्रे गच्छामः। पुनरेकवारम् अहम् अत्र लिखामि। तत्र प्रतिभा भगिनी पठतु समस्या। अस्तु महोदय। अत्र श्लोकः अस्ति किल, ताते न कथितं पुत्र, तत्पूर्णं पठतु। अस्तु महोदय। तातेन कथितं पुत्र लेखं लिख ममाज्ञया, न तेन लिखितो लेखः पितुराज्ञा न लोपिता। सम्यक्। इदानीं तातः, तातः इति पदस्य अर्थः अस्ति पिता। पिता इति तातपदस्य अर्थः। पिता पुत्रं किं वदति? मम आज्ञया, मम आज्ञया। मम स्क्रीन् दृश्यते किल? अस्तु महोदय, दृश्यते। लेखं लिख, मम आज्ञया लेखं लिख। लेखम् इत्यस्य अर्थः अस्ति आर्टिकल्, एस्से इति लेखः इति अर्थः अस्ति। अस्तु, तर्हि पुतः किं करोति? पठतु भगिनि। न तेन लिखितः लेखः। पर्याप्तं पर्याप्तं। तर्हि पुत्रः किं करोति? पुत्रेण लेखः न लिखितः।
न लिखितः पुत्रेण लेखः न लिखितः कर्मणि प्रयोगे अस्ति तथापि अन्तिमानि त्रीणि पदानि पठतु तथापि पितुराज्ञा न लोपिता तथापि पितुः आज्ञा न उल्लङ्घिता पितुः आज्ञा न लोपिता ತಂದೆ ಹೇಳಿದ್ರು ಒಂದು ಆರ್ಟಿಕಲ್ ಬರೆಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಕಿಂತು ಆದ್ರೆ ಮಗ ಬರೀಲಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ತಂದೆ ಹೇಳಿದ ಮಾತನ್ನು ಉಲ್ಲಂಘಿಸಿಲ್ಲ ಹೆಂಗೆ ನತೇನ ಎಕ್ಸಲೆಂಟ್ ತತ್ರ ಪುತ್ರೇಣ ಸತ್ಯಪ್ರೇಮ ಭಗಿನಿ ಉತ್ತರಂ ಸಮ್ಯಕ್ ಉಕ್ತವತಿ ಇವಾಗ ಸೆಕೆಂಡ್ ಲೈನ್ ಅಲ್ಲಿ ಹೆಂಗ್ ಬರ್ದಿದ್ದಾರೆ ನತೇನ ಅಂತ ಬರ್ದಿದಾರಲ್ವಾ ಇದನ್ನ ಈ ಗ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ನೀವು ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ಬಿಡಿ ಆವಾಗ ಪದ ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದೇ ಪದ ಆಗುತ್ತೆ ನತೇನ ನತೇನ ಅನ್ನೋದು ನತ ಶಬ್ದ ನತಃ ನತಃ ಅಂದ್ರೆ ನಮ್ ಧಾತು ತತ್ ಪ್ರತ್ಯಯ ನಮ್ಮ ಧಾತು ಅಂದ್ರೆ ಟು ಗೋ ಸೊ ಪ್ಲಸ್ ತತ್ ಪ್ರತ್ಯಯ ಬರುತ್ತೆ ನತಃ ಪುಲ್ಲಿಂಗೆ ನತಃ ನತಃ ಅಂದ್ರೆ ಗೋ ಡೌನ್ ಅಂದ್ರೆ ಅಂಬಲ್ ಒಬಿಡಿಯಂಟ್ ನತೇನ ಪುತ್ರೇನ ಅಂದ್ರೆ ಬೈ ದಿ ಹಂಬಲ್ ಅಂಡ್ ಒಬಿಡಿಯಂಟ್ ಚೈಲ್ಡ್ ಲಿಖಿತಃ ಲೇಖಃ ಅವನ್ ಆಕ್ಚುಲಿ ಬರ್ದ ಸೊ ಉತ್ತರನು ಇದ್ರಲ್ಲೇ ಇದೆ ಎಲ್ಲಿ ಬಚ್ಚಿಟ್ಕೊಂಡಿದೆ ಉತ್ತರ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಡಿಲೀಟ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ರೆ ನತೇನ ಅಂತ ಒಂದು ಏಕಂ ಪದಂ ಭವತಿ ನತೇನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿನಮ್ರ ಭಾವೇನ ಲೇಖಃ ಲಿಖಿತಃ ನ ಲಿಖಿತಃ ಅಂತಿಲ್ಲ ಲೇಖಃ ಲಿಖಿತಃ ಏವ ಅತಃ ಪಿತುಃ ಆಜ್ಞಾ ನ ಲೋಪಿತ ಲೋಪ ಆಗಿಲ್ಲ ನ ಲೋಪಿತ ಸ್ಪಷ್ಟಂ ವಾ ಮಿತ್ರಾಣಿ अत्र कोऽपि प्रश्नः अस्ति वा एकवारं मेघना भगिनी एतं ಮಹೋದಯ ಎಕ್ಸಾಮ್ ಬಂದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಆನ್ಸರ್ ಬರಬೇಕು ಇದಕ್ಕೆ ಎಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾರ ಅನ್ನೋದು ನಾವು ಮುಂದೆ ನೋಡೋಣ ಅದು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡೋಣ ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಭಾಷಾ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಭಾಷೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಪದಗಳ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಎಕ್ಸಾಮ್ ದೃಷ್ಟಿಯಿಂದನೂ ಮುಂದೆ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡೋಣ ಮಹೋದಯ ಧನ್ಯವಾದ मेघना भगिनी एकवारं पूर्वतनं श्लोकं पुनः एतमपि श्लोकद्वयं पठतु एकवारम् तातेन कथितं पुत्र लेखं लिख ममाज्ञया न तेन लिखितो लेखः पितुराज्ञा न लोपिता चाटुश्लोकस्य श्लोकमपि पठतु हे रम्ब किम् अम्ब रोदिषि कुतः कर्णौ लुठत्यग्निभुः लुठत्यग्निभूः ते स्कन्द विचेष्टितं मम पुरा संख्या कुरुता चक्षुषाम् नैततेऽप्योचितं गजास्य चरितं नासां मिमीते अम्ब मे तावेवं सहसा विलोक्य हसितव्याघ्रा शिवा पातु वः रूपालक्ष्मी भगिनी चाटुश्लोकं पूर्णं पठतु एकवारम् हे रम्ब किमम्ब रोदिषु कुतः कर्णौ लुटित्यग्निभूः लुठत्यग्निभूः किन्ते स्कन्द विचेष्टितं
मम पुरा संख्या कृता चक्षुषाम् नैतेत्यो नैतत्ते नैतत्ते नैतेप्युचितं ಒಂದೊಂದ್ಸಲಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ನೈತತ್ತೇಪ್ಯುಚಿತಂ नैतत्येप्युचितं गजास्य चरितं नासं नासां चरितं नासां मिमीतेम्ब मे तावेवं सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु वः. उत्तमम्. अत्र पाठस्य समाप्तिं कुर्मः. तर्हि अस्मिन् वासरे अस्मिन् सप्ताहे भानुवासरे अस्माकं पाठः न भवति, यतोहि अक्षरे भवतां सर्वेषामपि कृते विशिष्टः पाठः आयोजितः अस्ति. ये साक्षात् अक्षरम् आगन्तुं शक्नुवन्ति कृपया अविस्मृत्य आगच्छन्तु. परस्परं मेलनस्य अवकाशः, श्रवणस्य अवकाशः तत्र लभ्यते. महत् प्रयोजनम् अस्ति. पुनश्च कः अभ्यासः इति मया उक्तम्. अयम् अभ्यासः नंबर 1, 2, 3, 4, 5 आङ्ग्लपुस्तकदल्लि 27, 28, 29 कदा समापनीयं? भानुवासरात् पूर्वं, पंचमी विभक्ति, भानुवासरात् पूर्वमेव समापनीयं. लिखित्वा साक्षात् मह्यं प्रेषयन्तु. अहं परिशीलनं करिष्यामि. गणे मा स्थापयन्तु. कोऽपि प्रश्नः अस्ति वा? नास्ति चेत् अहं पाठं समापयामि. मेघना भगिनी, कः प्रश्नः? श्वः नास्ति किल पाठः? सैटर्डेस् न भवति, यतोहि अस्मिन्नेव समये सैटर्डेस् मम MA संस्कृत पाठः अस्ति. अतः मासद्वयं, January and February, instead of Saturdays we are having our class on Fridays. अस्तु अस्तु. सत्यप्रेमा भगिनी, प्रश्नः अस्ति वा? ಏನಿಲ್ಲ ಮಹೋದಯ, ಯೋಗಾನಂದ ಮಹೋದಯನು ಬರ್ತಾರೆ. उत्तमं, तस्यापि मेलनं करोमि. महोदय. क्षम्यतां महोदय, पृच्छतु भगिनी. अत्र व्यग्र इति शब्दस्य उपयोगः अस्ति खलु? व्यग्र, हसितव्यग्र. व्यग्र इत्यस्य अर्थः एंगेज्ड इन लाफिंग इति अर्थः. व्यग्र व्यस्तः, व्यग्रः ಅಂದ್ರೆ engaged, busy, lost इति अर्थः. totally immersed in something इति अर्थः. कन्नडದಲ್ಲಿ दीर्घ ಇದೆ, हसितव्यग्र ಇದೆ. व्यग्र किमर्थम् इत्युक्ते पार्वती स्त्रीलिङ्गं किल, अतः व्यग्र. यदि ईश्वरः अस्ति चेत् हसितव्यग्रः. व्यग्र, शिवा, पार्वती विशेषणं पदम्. तर्हि अत्र कन्नडकोशदल्लि संभ्रमदिंद कूडिद इति अर्थः लिखितः अस्ति. अथवा आसक्तनाद, कार्यदल्लि श्रद्धೆಯುಳ್ಳ इति अर्थाः सन्ति. ಹಾಗಿದ್ರೆ ಇದು ಕ್ರಿಯಾ ವಿಶೇಷಣನ? नैव नैव. हसितव्यग्र, व्यग्रः इत्यस्य अर्थः अस्ति यः तथा निरतः अस्ति. यारु आ भावनेಯಿಂದ ಇದ್ದಾರೋ ಹಸಿತವ್ಯಗ್ರಹ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಹಸನೆ, ನಗ್ತಾ ಇದ್ರದಲ್ಲಿ ಮುಳುಗೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ನಗುವಿನಲ್ಲಿ ಮುಳುಗೋಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಲಾಸ್ಟ್, ಟೋಟಲಿ ಲಾಸ್ಟ್ ಇನ್ ಲಾಫಿಂಗ್ ಅಟ್ ದಿಸ್ ಲೀಲಾ ಆಫ್ ದ ಟೂ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ಗಣೇಶ ಅಂಡ್ ಸ್ಕಂದ. प्रतिभा भगिनी, इदानीं स्पष्टं वा? आं महोदय, स्पष्टम् अभवत्. धन्यवादः. मङ्गलश्लोकम् उक्त्वा पाठं समापयामि.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अस्तु, सर्वेभ्यो धन्यवादाः, शुभरात्रिः च। धन्यवादाः महोदय। धन्यवादाः महोदय। धन्यवादाः।